मुळात हा चित्रपट जो आहे तो सामाजिक ऐक्य दाखवणार आहे. हिंदू मुस्लिम अशी विभागणी करणार नाही, वाद घालणार नाही, दोन धर्मांनी भांडावं असं सांगणार नाही, तर एकोप्यानं आपण एकत्र राहू शकतो हा संदेश देणारी ही फिल्म आहे. मग ही फिल्म का म्हणून बंदी घातली गेली असेल हा मूळ प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्हालाही सांगता येत नाही, मलाही सांगता येत नाही. मग तुम्ही शोधण्याचा प्रयत्न नाही केला का की का का असा प्रश्न नाही पडला तुम्हाला? नाही, ट्रेलर रिलीज झाला, सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीला नाही का ते अपोज होतो एखाद्या गोष्टीला न पाहता, मला वाटतं त्या न पाहण्यातच ही खरं तर थांबवण्यात आली. पण सेन्सॉरने तर बघितली होती ना फिल्म. हो हो, नाही म्हणून तर ते डबल रिसेन्सर करायला पाठवली ना त्यांनी. ते पण तसं व्हायला नाही पाहिजे, कारण यू सर्टिफिकेट असल्यामुळे तिला काय हां, ए सर्टिफिकेट पण नव्हतं, असं काही नाही, काय अश्लील काही नव्हतं, काहीच नाही. पण जाऊ द्या. मी तुम्हाला सांगू, तुम्ही ज्या वर्गातून येता, तुम्ही विदर्भातल्या एका छोट्याशा गावातून येता, मुंबईत येतात, करिअर करतात, तुम्ही शिवाजी महाराजांकडे कसं बघता? नाही, शिवाजी महाराज मी लहानपणापासून किल्ले बनवण्यापासून आपली सुरुवात होते. खरं तर लहान आपण मातीचे किल्ले बनवतो आणि तिथून इन्स्पायर्ड होतो खरं तर शाळेमध्ये. आणि आपल्या दारासमोर आपण एक किल्ला बनवतो 4 मजली 5 मजली, आणि तिथून खरं इन्स्पिरेशन होते महाराजाबद्दलचं. आणि कुठंतरी ही गोष्ट सांगा, वेगळं शिवाजी महाराज कसं सांगता येईल आपल्याला, म्हणून त्यामुळे ही फिल्म खरं तर बनवण्यात आली. ओके, पण यातून शिवाजी महाराजांबद्दलची वेगळी, आजकाल मी तुमच्या अकोला विदर्भातून येणारे एक आमदार आहेत, हो, मधल्या काळामध्ये ते शिवाजी कोण होता शिवाजी असं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकाला पण भरभरून विरोध झाला. मुळात छत्रपती शिवाजी महाराज हे जितके आदरणीय आहे तितकेच ते आपुलकी आहे त्यांच्याबद्दलची, आणि त्यामुळे अनेकदा लहान मुलं शिवाजी असं त्यांना म्हणतात. आणि मग त्यातून आता शिवाजी महाराजांना शिवाजी असं नाही, छत्रपती शिवाजी महाराज असं पूर्ण म्हणावं, ठीक आहे, आग्रह असू शकतो, पण ती जी आपुलकी आहे त्या आपुलकीनं अनेकदा आपण फक्त शिवाजी म्हणतो. मग तो खालीत का शिवाजी म्हटल्यावर तिथं काय असा आक्षेप झाला का की नुसतं शिवाजी कसं वापरता म्हणून? हो, तो एकेरी शब्द वापरला म्हणून खूप सारे, पण आपण जवळच्याच माणसाला एकेरी शब्दाने विठ्ठल म्हणा, आपल्या आईला म्हणा, आपण जो आपल्या जवळ असतो त्यालाच आपण एकेरी शब्दाने आक मारतो. मला नाही वाटत की जो आपल्या जवळचा नाही त्याला नाही मारत आपण कधीच एकेरी शब्दाने. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.